नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजपासून आपल्या चॅनलवर नवीन कथा स्टार्ट होते. जुळल्या रेशीम गाठी, एक अविस्मरणीय प्रेमकथा. ह्या धगधगीच्या आयुष्यात काही हलके फुलके क्षण हवेत. नेहमी टेन्शन काय कामाचं, अशीच आनंद देणारी कथा. तू मिळावी अशी या कथेला तुम्ही खूप प्रेम देता, तसेच या कथेलाही खूप प्रेम द्याल अशी अपेक्षा करते. तर ही कथा आहे देवांश आणि गीतिकाची. घरच्यांच्या शब्दाखाली तिने जबरदस्ती स्वीकारलेलं नातं आणि तिला बघता क्षणी तिला नेहमी खुश ठेवायचा विचार करणारा तो. ती निरागस रागीट, तो प्रेमळ हळवा. चला तर बघूया कशी होते यांच्या प्रेमाची सुरुवात आणि कसे फुलेल या दोघांचे प्रेम. आणि तुमचा सपोर्ट असाच राहिला तर नक्कीच आपण कथेला शेवटपर्यंत नेऊ शकू. आज ती खूप खुश होती, कारण आज तिचा 12वीचा लास्ट पेपर होता. अगं आई, ऐकतेस का? आज मला घरी यायला थोडा उशीर होईल, कारण कॅफेमध्ये सगळे फ्रेंड्स एक्झाम संपल्यामुळे सेलिब्रेट करणार आहेत. बरं बाई, ठीक आहे, पण तुझे बाबा यायच्या आधी घरी ये, आई म्हणाल्या. हो गं आई, माहिती आहे मला. हो, आरामात जा. आईने तिच्या हातावर दहीसाखर घालून तिला घरून पाठवून दिले. ऑल द बेस्ट गीतू, दिव्या म्हणाली. थँक्यू ताई, आज मी आल्यावर आपण खूप मज्जा करू. आणि हो, मी दादालाही सांगून ठेवले, मी आले तेव्हा आपण पिझ्झा पार्टी करू आणि उद्या आपण तिघीही शॉपिंगला जाऊ. खूप दिवसांपासून माझी इच्छा होते की शॉपिंगला जायची, पण एक्झाम्समुळे राहूनच गेले. साक्षी ताईलाही तू तयार करून ठेव. हो बाई, तू जा आता, नाहीतर उगाच पेपरला उशीर होईल. तू आल्यावर आपण सगळं ठरवू. तिने खाली येऊन स्कूटी स्टार्ट केली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन कॉलेजला निघाली. तिचा पेपर बाकी पेपरसारखाच खूप छान गेला. पेपर झाल्यावर सगळ्यांनी कॅफेमध्ये जाऊन भेटायचं असं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणेच तिचे सगळे फ्रेंड्स कॅफेमध्ये जमले होते. एकमेकांसोबत त्यांनी खूप वेळ घालवला, कारण आता पेपर संपल्यामुळे 1-2 महिने तरी कोणाशीही भेट होणार नव्हती. शेवटी सगळ्यांना गळाभेट करून ती घरी यायला निघाली. घरी येईपर्यंत ती घरी गेल्यावर काय काय करायचं, दोन्ही ताईला घेऊन शॉपिंगला जायचं, त्यांच्यासोबत खूप धमाल करायची, सुट्ट्यांमध्ये मस्त मज्जा करायची आणि त्यानंतर फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं, ह्याच सगळ्या विचारात ती घरी कधी पोचली तिलाही कळलं नाही. तिने बिल्डिंगच्या खाली पार्किंगला आपली स्कूटी पार्क केली आणि लिफ्टने 6th फ्लोअरला तिच्या फ्लॅटला यायला निघाली. आज ती खूप खुश होती. हलकेच शीळ घालत हातातली चावी बोटात धरून गोल फिरवू लागली. 6th फ्लोअर आलं तसं ती लिफ्टमधून बाहेर आली. समोर पाहिलं तर तिच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. तिने चप्पल स्टँडला चप्पल काढले आणि हसतच आत गेली. तिने घरात पाऊल टाकलं तसं सगळे एकदम तिच्याकडे पाहू लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. आई, मोठी काकी आणि छोटी काकी तिघीही रडत होत्या. तिला पाहताच तिघीजणी धावत तिच्याकडे आल्या आणि तिला मिठी मारून रडू लागल्या. थोड्या वेळासाठी तीही थोडी भांबावली. नक्की काय चाललंय याचा तिला अंदाजच येईना. तुम्ही तिघीही शांत व्हा बरं, मला सांगाल का नक्की काय झालंय ते, ती म्हणाली. गीतिका, दिव्या आणि साक्षी, आई रडत म्हणाली. काय झालं आई, ताई आणि माईला? दिव्या आणि साक्षीचं नाव ऐकताच गीतिकालाही थोडं टेन्शन आलं. तर गीतिकाने नुकतीच 12वीची एक्झाम दिली होती. दिसायला नाकी डोळी नीट होते. काळेभोर टपोरे डोळे, तरतरीत नाक, शोल्डरच्या थोडे खालपर्यंत केस. सगळ्यात आकर्षक म्हणजे तिच्या हनुवटीवरचा तीळ. अशी ही गीतिका सूर्यवंशी. काय झालं काय विचारतेस? नालायक कार्ट्या, आईबापाला फसवून कोणाचा तरी हात पकडून पळून गेला, गीतिकाचे वडील म्हणाले. काय बाबा, अहो काय बोलताय तुम्ही? त्या दोघी असं का करतील? गीतिका अविश्वासाने म्हणाली. आता हे तुलाच ठाऊक असणार ना गीतिका, तुम्ही तिघी एकमेकींच्या खूप क्लोज होतात. बरोबर बोलतोय ना मी? अभय तिच्यावर नजर रोखत म्हणाला. हो दादा, पण त्या असं काही करतील हे मला थोडीच माहिती होतं, पण तुम्हाला कोणी सांगितलं त्या पळून गेल्याचं? गीतिका म्हणाली. ही बघ, चिठ्ठी लिहून ठेवली आहे, बाबा तिला चिठ्ठी दाखवत म्हणाले. अरे बापरे, गीतिकाला तर धक्काच बसला. त्यांचं बाहेर लफडं आहे हे तुला माहीत होतं बरोबर ना? बाबा तिच्यावर नजर रोखत म्हणाले. बाबा अहो, मला माहीत नव्हतं खरंच, गीतिका बोलली. चूप, एकदम चूप. दादा, मला तुझं म्हणणं पटतंय. या कार्टीचाही काही भरवसा नाही. तू तुझ्या मित्रासोबत बोलून घे, लवकरच हिचं लग्नही उरकून टाकू. गीतिकाचे बाबा त्याच्या मोठ्या भावाला म्हणजेच संजयला म्हणाले. लग्न? कुणाचं? ती अविश्वासाने म्हणाली. तुझं दुसरं कोण आहे इथे? ही सोनी आहे, ती अजून लहान आहे, नाहीतर हिचंही लग्न लावून दिलं असतं, तिचे छोटे काका म्हणाले.
ओहो, काय बोलताय तुम्ही तिघे? या सगळ्यात गीतिकाचा काय दोष? गीतिकाची आई म्हणाली. संगीता, तू यात पडू नकोस. अभय, गीतिकाचा मोबाईल चेक कर, बघ काही सापडते का? तिचे बाबा म्हणाले. अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? या सगळ्याचा दोष तुम्ही माझ्या डोक्यावर का मारता? गीतिका चिडून म्हणाली. गीतिका, मोबाईल दे इकडे, अभय म्हणाला. अरे पण कशाला? गीतिका बोलतच होती की. सांगतो हा तुला, असं म्हणत अभयने तिचा मोबाईल काढून घेतला आणि चेक करू लागला. हा समीर कोण? किती मेसेज आहेत याचे? अभय बोलला. दादा, अरे माझा क्लासमेट आहे तो, गीतिका त्याला समजावू लागली. ते काही नाही. अभय, तिचा मोबाईल तुझ्याकडे ठेवून घे. संगीता, रेखा वहिनी, वीणा वहिनी लग्नाच्या तयारीला लागा. महिनाभरात हिचं लग्न लावून टाकायचं. तोपर्यंत ही पोरगी घराबाहेर पडता कामा नये. समजलं तुम्हाला? तिचे बाबा दरडावून म्हणाले. बाबा, अहो हे काय करताय तुम्ही? तुम्हीच मला म्हणालेत ना, 12वीमध्ये चांगले मार्क मिळाले तर तुझ्या आवडीचं शिक्षण घ्यायला परवानगी देईन. मग आत्ता का? बाबा, मी नाही हो पळून जाणार, पण प्लीज माझं लग्न लावू नका. दादा, तू तरी सांग ना बाबांना, गीतिका विनवण्या करत म्हणू लागली. काय सांगू गीतू? दिव्या आणि साक्षी अशा वागतील असं आम्हाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अगं, जगाला आम्ही काय तोंड दाखवायचं तूच सांग. बाबा, काका यांनी मिळवलेली इज्जत या पोरींनी धुळीला मिळवली. नातेवाईक हजारो टोमणे मारतील त्यांना. आम्ही तरी काय काय आणि किती ऐकायचं तूच सांग, सूरज म्हणाला. अरे पण या सगळ्याची शिक्षा मलाच का? गीतिका रडत म्हणाली. मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही दादा, प्लीज. तुम्ही लोक समजून का घेत नाही? गीतिका म्हणत होती. संजय दादा, लाव मुलाकडच्यांना फोन. आणि हो, सगळ्याची कल्पना अगोदरच देताना. उगाच या कार्ट्यांमुळे तुमची मैत्री तुटायला नको. संगीता, लेकीला घेऊन आत जा. सगळ्यात महत्त्वाचं, हिने घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. तू ग, तुला बाहेर जायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना विष दे आणि जा कुठे जायचं तिकडे. निदान सुखाने मरू तरी दे, तिचे बाबा म्हणाले. संगीता गीतिकाला घेऊन आत गेला. घरातलं वातावरण खूप तापलं होतं. सोनी ही थोडी भेदरली होती. ती पळतच आत निघून गेली. सूर्यवंशी कुटुंब एक सधन खुशहाल कुटुंब होतं. सखाराम सूर्यवंशी यांना 3 मुलं, संजय, विजय आणि अजय. तिन्ही भावांनी मिळून एकाच बिल्डिंगला एकाच फ्लोअरवर फ्लॅट घेतला होता. सगळेच जण मिळून मिसळून एकमेकांच्या साथीने आनंदात राहत होते. पण आजच्या घटनेने या सुखी कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली. संजयने मोबाईल हातात घेतला आणि त्याच्या मित्राला म्हणजेच विकास जोशी यांना फोन लावला. 2-3 रिंग झाल्यावर समोरच्या व्यक्तीने कॉल रिसीव्ह केला. नमस्कार संजय, आज कशी काय आठवण आली या मित्राची? विकास म्हणाले. विकास, अरे थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं, संजय बोलले. अरे बोल ना मग, परवानगी काय घेतोस? विकास, विषय असा आहे की माझा छोटा भाऊ आहे विजय, त्याच्या मुलीसाठी आम्ही मुलगा पाहतोय. माझ्या नजरेसमोर तुझा मुलगा आला म्हणून म्हटलं तुला विचारून पाहावं, संजय बोलले. काय शिकली आहे मुलगी? विकासने विचारले. आत्ताच 12वीची एक्झाम दिली आहे तिने, संजय म्हणाले. काय? अरे पण ती अजून 18 वर्षाची पण नसेल ना? एवढ्या लवकर लग्नाची घाई का करताय, कळेल का मला? हे बघ, जे काय असेल ते निसंकोच सांग, विकास म्हणाले. विकास, अरे, असं म्हणत संजयने जे काही घडलं ते खरं खरं विकासला सांगलं. त्यांचं बोलणं ऐकून विकासही विचारात पडले. बाकी सगळं ठीक आहे, जे झालं त्यात या पोरीचा काही दोष नाही संजय, त्यात ती लहान आहे अजून, विकास बोलले. विकास, गीतिका 19 वर्षाची आहे. लहानपणी आजारी असल्यामुळे तिला उशिरा शाळेत टाकलं. मला मान्य आहे तिचा काही दोष नाही, पण पुढचं कोणी बघितलंय? हे बघ, मी तुला फोर्स करत नाही, पण तुझा मुलगा सुसंस्कारी असणार, त्यात विश्वासू, नजरेसमोरचा म्हणून आपलं तुला विचारलं. तू नाही म्हणाला तर शोधू कोणीतरी दुसरा, पण लग्न तर तिचं आम्ही लावणारच, संजय ठामपणे म्हणाले. अरे पण दोघांच्या वयात जवळजवळ 8 वर्षांचं अंतर आहे. शिवाय तिने त्याला पसंत केलं पाहिजे ना, विकास बोलले. त्याची काळजी तू करू नकोस. मी गीतिकाचा फोटो तुला पाठवतो, तू घरी विचारून बघ काय म्हणतायत ते, संजय बोलले. बरं ठीक आहे, मी संध्याकाळी तुला कॉल करतो. एवढं बोलून विकासने कॉल कट केला. दादा, काय म्हणाले ते? विजयने संजयला विचारलं. संध्याकाळी घरच्यांसोबत बोलून कळवतो म्हणालेत. मी आत्ताच त्याला गीतिकाचा फोटो पाठवतो, बघू काय होतंय, संजय म्हणाले. त्यांनी लगेचच विकासना गीतिकाचा फोटो पाठवला. विकासराव बंगल्याच्या बाल्कनीत येरझाऱ्या मारत होते. संजयचं नाव दिसताच त्यांनी व्हॉट्सॲप ओपन केलं. संजयने पाठवलेला फोटो डाउनलोड केला. गीतिकाचा फोटो पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. सौभाग्यवती, अहो सौभाग्यवती, जरा इकडे येता का?
विकासरावांनी त्यांच्या बायकोला म्हणजेच आशाबाईंना हाक दिली. आले आले, आशाबाई पदराला हात पुसत येत म्हणाल्या. काय झालं, एवढा आरडाओरडा कशाला करताय? आकाश कोसळलं की काय? आशाबाई बोलल्या. आकाश कोसळलं नाहीये, तुम्हाला काहीतरी दाखवायचे म्हणून बोलावलं, विकास बोलले. बरं दाखवा काय ते, आशा म्हणाल्या. विकासने आशाला गीतिकाचा फोटो दाखवला. कशी वाटली मुलगी? विकास म्हणाले. दिसायला तर नक्षत्रासारखी आहे, पण हिचा फोटो तुमच्याकडे कसा काय? आशाबाई भुवया उंचावत म्हणाल्या. अहो असं काय बघता, तुमच्या धाकट्या चिरंजीवांसाठी स्थळ आलंय. माझा मित्र आहे संजय, त्याच्या पुतणीचा, विकास म्हणाले. काय शिकली पोरगी? नुकतीच 12वीची परीक्षा दिली तिने, विकास बोलले. काय? अहो मग एवढ्या लवकर लग्न? पोरीचं बाहेर कुठे लफडं बिफडं तर नाही ना? हे बघा, अशी धोंड माझ्या लेकाच्या गळ्यात माराल तर याद राखा. आधीच मोठ्याच्या बाबतीत ही चूक करून पस्तावते, आता ही पण, आशा बोलत होत्या. अहो असं काही नाहीये, आणि मोठ्याचं तरी कुठे वाईट आहे? हा आता वेगळा राहतो इतकंच, विकास बोलले. हे तुम्हाला इतकंच वाटतं का? आशा म्हणाल्या. मला तसं म्हणायचं नव्हतं. बरं ते जाऊ द्या, मला सांगा तुम्हाला मुलगी आवडली आहे ना? तसं असेल तर पुढचं बघू, विकास बोलले. संध्याकाळी कॉलेजवरून आल्यावर तुम्ही तुमच्या लेकाला विचारा, मग पुढचं ठरवू. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, आशा बोलल्या. कुठली गोष्ट? तुम्हाला त्याची अट माहिती आहे ना? आशा आठवण करून देत म्हणाल्या. ती कशी विसरेन, जगावेगळी अट आहे त्याची. त्याच्या याच अटीमुळे त्याचं लग्न अजूनपर्यंत थांबून राहिले, विकास म्हणाले. म्हणून म्हणते आधी त्याच्याशी बोला, आशा म्हणाल्या. बरं ठीक आहे, आणि हो, रेणू आणि राहुल सोबत पण बोलून घेऊ, विकास बोलले. हो, पण सगळ्यात आधी ज्याचं लग्न करायचं आहे त्याला समजवा, आशाबाई दटावून म्हणाल्या आणि आपल्या कामाला निघून गेल्या. त्याने क्लासरूममध्ये पाऊल टाकलं. संपूर्ण क्लासमधील मुलीच नाही तर मुलेही त्याच्याकडे आवासून पाहू लागले. क्लासमधील मुली तर डोळे फाडून एकटक पाहत होता. त्यांना असं पाहताना पाहून तो गालातल्या गालात हसला. त्याला आता या सगळ्याची सवयच झाली होती. बहुतेक मुली तर त्याला पाहायचं म्हणून लेक्चरला न चुकता बसत होत्या, पण तो मात्र कुणालाही भाव देत नव्हता. त्याने त्याची धारदार नजर क्लासरूममधील सर्व मुलांवर फिरवली. सगळे चिडीचूप. मग त्याने लेक्चर द्यायला सुरुवात केली. तो तल्लीन होऊन लेक्चर देत असतानाच कॉलेजमधील शिपाई त्याला बोलवायला आला. एक्सक्यूज मी सर, शिपाई बोलला. शिपायाच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. त्याने पिऊनवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि बाहेर आला. माने, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, लेक्चर चालू असताना मला डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, तो बोलला. सॉरी सर, ते बोला लवकर सांगा काय ते, माझ्याकडे वेळ नाही आहे, तो बोलला. सर, प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला लगेचच बोलवलंय, पिऊन म्हणाला. बरं ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. सो क्लास, मी आज जे काही शिकवले त्यावर स्टडी करून या. आपण यावर उद्याच्या लेक्चरला चर्चा करणार आहोत, तो बोलला आणि निघाला. यस सर, सगळे एकसाथ म्हणाले. तो क्लासरूममधून बाहेर पडला तेच थेट प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये यायला निघाला. मे आय कम इन सर, त्याने आदमीने विचारले. यस कम इन, मी तुझीच वाट पाहत होतो. बस, प्रिन्सिपल म्हणाले. सर, काही इम्पॉर्टंट काम होतं का, तो बोलला. आय नो, तुला लेक्चर अर्धवट टाकून बोलवलेलं आवडत नाही, पण मला राहावलंच नाही म्हणून निरोप पाठवला. तुला बोलवण्याचं कारण असं आहे की तुला तर माहीतच आहे, आपल्या परमवीर एज्युकेशन सोसायटीचे जेवढे काही कॉलेज आहेत त्यातून दरवर्षी बेस्ट प्रोफेसर हा अवॉर्ड दिला जातो, आणि यावर्षी आपल्या सोसायटीने तो अवॉर्ड तुला द्यायचं डिक्लेअर केले. अभिनंदन प्रोफेसर देवांश जोशी, प्रिन्सिपल खुश होत म्हणाले. थँक्यू सो मच सर, देवांश खुश होत म्हणाला. यू नो, आजपर्यंत हा अवॉर्ड मिळण्यासाठी बरेच सिनियर प्रोफेसरमध्ये चुरस असते, पण यावर्षी तुला हा अवॉर्ड देण्यात आलाय, तेही एवढ्या कमी वयात. असंच काम करत राहा, तुमच्यासारख्या यंग मुलांची या देशाला खूप गरज आहे, प्रिन्सिपल बोलले. नक्कीच सर, देवांश म्हणाला. बरं तू आता निघ, तुला नेक्स्ट लेक्चर असेल ना, प्रिन्सिपल म्हणाले. यस सर, येतो सर. प्रिन्सिपलचा निरोप घेऊन देवांश त्याच्या केबिनमधून हसतच बाहेर पडला. तर देवांश जोशी दिसायलाही झक्कास, एकदम हिरोच. प्रोफेसर असल्याने नेहमी फॉर्मल लुकमध्ये राहणारा, दिसायला गोरापान, धारदार नाक, ब्राऊन आईज. बऱ्याचशा मुली तर त्याच्या ब्राऊन आईजवर फिदा असायच्या, पण प्रोफेसर साहेब कुणाला भाव देतील तर शपथ. तर देवांश जोशी विकास जोशी यांचे कनिष्ठ सुपुत्र. विकास जोशी, आशा जोशी, राहुल आणि आरती, मोठा मुलगा व सून, त्यांची मुलगी रसिका. देवांश त्यांचा छोटा मुलगा,
आणि रेणू त्यांची छोटी मुलगी. देवांशने गाडी पार्क केली आणि घरात यायला निघाला. त्याने दरवाजातूनच आईला हाक दिली. आई आई बाबा कुठे आहात तुम्ही दोघे? देवांश आत येत म्हणाला. अरे हो हो, किती हा आरडाओरडा, लहान आहेस का तू आत्ता? आई बोलल्या. आई आज मी खूप खुश आहे, देवांश हसत म्हणाला. ते मला तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतच आहे. सांग आज काय स्पेशल घडलं? बाबा म्हणाले. आई बाबा मला बेस्ट प्रोफेसर हा अवॉर्ड मिळालाय, देवांश खुशीत म्हणाला. काय बोलतोस काय? अभिनंदन अभिनंदन, बाबा म्हणाले. अभिनंदन दादा, रेणू बाहेर येत म्हणाली. अरे वा, तू पण घरात आहेस तर, देवांश बोलला. हो मग. देवांश तू हातपाय धुवून ये, तोपर्यंत मी देवासमोर साखर ठेवते. आजचा दिवस खूपच शुभ आहे, जा तू आवरून ये, आई म्हणाली. हो आई आलोच, देवांश फ्रेश व्हायला निघून गेला. अहो आत्ताच चांगली वेळ आहे, तो आनंदातही आहे, आत्ताच बोलून घेऊया, आई म्हणाली. बरं ठीक आहे, मी त्याच्याशी बोलून घेतो, बघू काय म्हणतोय. तोपर्यंत तू मस्तपैकी साजूक तुपातील शिरा बनव, बाबा खुश होत म्हणाले. बिलकुल नाही, तुम्हाला शुगरचा त्रास आहे तरी गोड खायची हौस काय कमी होत नाही, आई बोलल्या. डोंट वरी बाबा, आज मी तुमच्यासाठी शिरा बनवते, रेणू म्हणाली. दॅट्स लाईक माय गर्ल, बाबा हसत म्हणाले आणि आत निघून गेले. देवांश नुकताच फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आला. तेवढ्यात त्याच्या रूमच्या दारावर नॉक झालं. देवांश आत येऊ का? बाबा बोलले. बाबा अहो विचारताय काय? तुम्हाला किती वेळा सांगितलं असं विचारत जाऊ नका, देवांश बोलला. असं कसं? आत्ता तुम्ही मोठे झालेत, तुम्हाला तुमची स्पेस दिली पाहिजे, बाबा आत येत म्हणाले. बरं बोला ना, काय म्हणताय? खूप खुश आहेस ना आज, बाबा बोलले. खूप बाबा, खूप जास्त, देवांश समाधानाने म्हणाला. तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. बाहेर गॅलरीत बसूया का? देवांश बोलला. हो चल, बाबा म्हणाले. देवांश आणि बाबा बाहेर गॅलरीत गेले. देवांशने गॅलरीत सुंदरशी छोटी बाग फुलवली होती. दोघेही चेअरवर बसले. मी मुद्दाच बोलतो. देवांश, माझा एक मित्र आहे संजय म्हणून, त्याचा मला फोन आला होता. त्याची पुतणी आहे गीतिका, तिने नुकतीच 12वीची एक्झाम दिली आहे. ते लोक तिच्यासाठी मुलगा पाहत आहेत. त्याने त्याच्या पुतणीसाठी तुला विचारले, बाबा एका दमात बोलले. बाबा अहो काय बोलताय तुम्ही? ती फक्त 12वीत आहे, लहान आहे. आणि असं असताना, देवांश बोलला. हे बघ, ती 19 वर्षाची आहे, म्हणजे बालिका नाही. ॲक्च्युली संजयची आणि त्याच्या लहान भावाची मुलगी या दोघी घरातून पळून गेल्यात, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुतणीचं लग्न करायचं ठरवलंय, बाबा म्हणाले. व्हॉट? हा काय मूर्खपणा आहे? सॉरी बाबा, पण मला ही गोष्ट पटतच नाही. अहो त्या दोघी पळून गेल्या, त्यात हिची काय चूक? त्यांच्या चुकीची शिक्षा हिला का? देवांश बोलला. पटत तर मलाही नाही. मी असं ऐकलंय गीतिका 10वीला बोर्डात पहिली आली होती. खूप हुशार मुलगी आहे ती. पण विषय असा आहे की मी नाही म्हणालो तरी तिचं लग्न हे लावणारच. यांच्या घाईगडबडीत ती जर चुकीच्या हातात पडली तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, देवांश. म्हणून हे बघ, तू समजूतदार आहेस म्हणून मी तुला खरं काय ते सांगितलं. मी आईला अजून याबद्दल काही बोललेलो नाही. तुला माहिती आहे तिची विचारसरणी कशी आहे ते. मी तुला फोर्स करणार नाही. शेवटी आयुष्य तुझं आहे, तू निर्णय घ्यायचास. मी तुला तिचा फोटो पाठवतो, फोटो बघ आणि काय ते ठरव, बाबा बोलले. ठीक आहे, पण ती माझ्या कसोटीला उतरली तरच मी हो म्हणणार. तुम्हाला चालणार असेल तर आपण मुलगी पाहायला जाऊ, देवांश मनाशी काहीतरी विचार करत म्हणाला. तू आधी फोटो तर पाहून घे, बाबा बोलले. त्याची काही गरज नाही बाबा, ती दिसायला खास नसली तरी चालेल. फक्त माझी अट आणि माझ्या कसोटीला उतरली पाहिजे. मला उद्या सुट्टी आहे, आपण उद्या सकाळीच निघू. मला पुढले 15 दिवस अजिबात वेळ नाही आहे, देवांश म्हणाला. थँक्स देवांश. बरं मी त्यांना तसं कळवू का? बाबा बोलले. आईसोबत बोलूया मग कळवू. जाताना आपण चौघेच जाणार आहोत. वाटल्यास नंतर तुम्ही दादा वहिनीला घेऊन जा, देवांश बोलला. देवांश, दादाला वाईट वाटेल, बाबा म्हणाले. आय नो बाबा, पण अजून फिक्स नसताना सांगण्यात काही पॉईंट नाही. बरं चला, मस्तपैकी शिराचा वास येतोय, खाऊन घेऊ, देवांश म्हणाला. हो चल, बाबा म्हणाले. बोलून झालं तसं दोघेही बाहेर निघून आले. खाऊन वगैरे झाल्यावर विकास यांनी संजय यांना कॉल करून मुलगी पाहायला येणार असल्याचं कळवलं. विजय, एक आनंदाची बातमी आहे, संजय आत येत म्हणाले. काय रे दादा, काय झालं? विजय म्हणाले. अरे उद्या मुलाकडचे आपल्या गीतूला पाहायला येत आहेत, संजय खुश होत म्हणाला. खरंच खूप चांगली बातमी दिलीस. संगीता, सूरज, चला तयारीला लागा, उद्या मुलाकडचे येत आहेत, विजय म्हणाले. विजय, मी त्यांना दुपारी जेवायलाच बोलवले.
कसा आहे ना, तो माझा मित्र आहे, त्यामुळे फक्त चहा पाण्याला बोलवणं योग्य वाटत नाही, संजय म्हणाले. काही हरकत नाही दादा, तेवढंच आपलं बोलणं होईल, विजय म्हणाले. तू तेवढं गीतूला समजव, संजय म्हणाले. हो, तू त्याची काळजी करू नकोस. बरं, मग लागा तयारीला, मी अजयला सांगून येतो, असं म्हणत संजय बाहेर पडले. मोठे काका गेल्यावर गीतिकाच्या बाबाने तिला हाक मारली. गीतू, ए गीतू, बाहेर ये. बाबा, तुम्ही मला बोलवलंत, गीतिका बाहेर येत म्हणाली. हो, हे बघ, उद्या मुलाकडचे तुला पाहायला येत आहेत, त्यांच्याशी नीट बोलायचं, त्यांच्यासमोर नीट वागायचं, उगाच नाटकं करायची नाहीत, तिचे बाबा म्हणाले. बाबा, अहो मला एवढ्यात लग्न करायचं नाही, मी नाही कुणाचा हात धरून पळून जाणार, विश्वास ठेवा माझ्यावर, गीतिका काकुळतीनं येत म्हणत होती. विश्वास तर आम्ही आरती आणि दिव्यावरही ठेवला होता, काय केलं त्यांनी? ते काही नाही, उद्या पाहुणे येत आहेत, मला तुझी नाटकं नकोत, आणि नसेल लग्न करायचं तर आम्हाला विष घालून मार, म्हणजे तूही सुटलीस आणि आम्हीही, तिचे बाबा भडकून म्हणाले. अहो काय बोलताय तुम्ही, संगीता म्हणाल्या. उगाच तोंड पाडून बसू नका, जा चला कामाला लागा, विजय ओरडून म्हणाले. गीतिका धावतच तिच्या रूममध्ये आली. तिने दरवाजा लावून घेतला आणि रडू लागली. का ताईमाई असं केलं तुम्ही? माझं कुणीच ऐकत नाही. हे बाप्पा, तूच काहीतरी कर आता, नाहीतर माझी स्वप्न धुळीला मिळतील. मला शिकायचे, बेस्ट फॅशन डिझायनर बनायचे. का ऐकत नाहीत हे लोक? आजपर्यंत माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे बाबा आज मात्र. गीतिका हमसून हमसून रडू लागली. ती रात्री जेवायलाही बाहेर आली नाही. ती रात्रभर रडतच होती. ना तिला कुणी भेटायला आलं ना समजवायला. देवांश गॅलरीत बसून बाबांच्या बोलण्याचा विचार करत होता. त्याने तिचा फोटो नजरेखालून घातला. देवांश थोडा विचारात पडला. उद्या मुलीला पाहायला मी हो तर म्हणलोय, पण खरंच हे योग्य आहे का? नाही म्हणजे 19 वर्षाच्या मुलीशी लग्न, तेही आजच्या जमान्यात, खूप विचित्र गोष्ट आहे. त्यापेक्षा विचित्र तिच्या घरच्यांचं वागणं. इथे मी मुली शिकाव्या, त्यांची प्रगती व्हावी म्हणून लोकांना समजावतो, मुलींना शाळेत आणि कॉलेजमध्ये जायला लावतो, आणि उद्या मी अशा मुलीला भेटायला जाणार आहे जी 10वीत टॉपर आहे आणि नुकतीच 12वीची एक्झाम दिली आहे. काय तर लोक असतात. बाबांचं बोलणंही बरोबर आहे. ती खरंच जर चांगली असेल, तिला शिक्षणाची आवड असेल आणि ती चुकीच्या हाती पडली तर? नीट विचार कर देवांश, तिला उद्या पारखून घे. तिच्यात जर खरंच पाक असेल. विचार करतच देवांशला झोप लागली. नेहमीप्रमाणे देवांश सकाळी वॉकला जाऊन आला. वॉकला जाऊन आल्यावर त्याने आवरून घेतलं आणि खाली निघून आला. गुड मॉर्निंग दादू, रेणू आळस देत म्हणाली. गुड मॉर्निंग रेणू, आणि हे काय तू आत्ता उठतेस? तुला किती वेळा सांगितलं लवकर उठत जा, देवांश आवाज चढवत म्हणाला. दादू प्लीज ना यार, किती हिटलरगिरी करतोस, रेणू म्हणाली. तुम्हाला चांगलं काही सांगायला गेलं की हिटलरगिरी वाटते, म्हणून हे सारखं सारखं आजारी असते तू, देवांश बोलला. बाबा सांगा ना याला. ते काही नाही दादू, आत्ता तू जी मुलगी पाहणार ना तिला फायनल कर, म्हणजे जे काय आहे ते ती ऐकल. बाबा कॉलेजमध्ये इतक्या मुली याच्यावर मरतात, पण त्यांना माहीत नाही देवांश जोशी काय चीज आहे. याच्या हाताखाली 2 दिवस जरी राहिल्या तरी पळून जातील त्या, रेणू बोलली. हो ना, म्हणूनच मी कुणाला भाव देत नाही, देवांश हसत म्हणाला. अशाने सिंगल मरशील तू. काय माणूस आहेस रे, किती छान छान मुलींना नाकारलंस, आणि अट तरी काय? जी मुलगी मला तिच्या ध्येयासाठी नकार देईल मी तिच्याशीच लग्न करणार. या वाक्यात जरा तरी लॉजिक आहे का रे दादू, रेणू म्हणाली. आहे ना रेणू, खूप मोठं लॉजिक आहे. तुला माझ्या बोलण्याचा अर्थच कळाला नाही. ज्या मुलीला माझ्या दिसण्यापेक्षा, माझ्या बँक बॅलन्सपेक्षा, माझ्या नोकरीपेक्षा आपलं ध्येय जास्त महत्त्वाचं वाटेल, जी तिच्या स्वप्नांसाठी मला नाकारेल, तीच मुलगी मला माझी लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे. रेणू, आजपर्यंत मी जवळजवळ 27 मुलींना भेटलो. त्यातल्या काही जणी माझ्यासाठी शिक्षण सोडायला तयार झाल्या, तर काही जणी जॉब सोडायला तयार झाल्या, आणि मला हे अजिबात पटलेलं नाही, देवांश म्हणाला. यात न पटण्यासारखं काय आहे? अरे हे चांगलंच आहे ना, तर तुझ्यासाठी एवढं सॅक्रिफाईस करतायत, याचा तुला आनंद व्हायला हवे दादू, रेणू बोलली. हाच तर फरक आहे ना तुझ्या आणि माझ्या विचारात, देवांश म्हणाला. म्हणजे? मला सांग रेणू, आपण शिक्षण कशासाठी घेतो, देवांश बोलला. नोकरी मिळवण्यासाठी. हेच तर चुकतं ना तुमचं. शिक्षण घेतल्याने माणूस हुशार होतो, प्रगल्भ बनतो, नवीन नवीन गोष्टी करायला शिकतो, स्वतःच्या पायावर उभं राहतो, आत्मनिर्भर बनतो. असं असताना तुम्ही कुणासाठी तरी शिक्षण सोडावं, हे कितपत योग्य आहे? राहिला प्रश्न नोकरीचा. बाळ,
नोकरी ही फक्त पैसे कमवायचं साधन नाही, तर नोकरी तुम्हाला सन्मानाने जगायला शिकवते, नवनवीन अनुभव देते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी आपला आत्मसन्मान का गहाण ठेवायचा? देवांश म्हणाला. अरे पण एखाद्या मुलीला संसार सांभाळण्यात रस असू शकतो ना, रेणू म्हणाली. नक्कीच असू शकतो रेणू. आपली आई पण हाऊसवाईफ आहे, पण ती हे आनंदाने करते, कॉम्प्रोमाइज म्हणून नाही. उलट घर सांभाळणं ही उत्तम कला आहे आणि आजकालच्या मुली हुशार आहेत, त्या घर आणि कामं अशा दोन्ही गोष्टी सांभाळू शकतात, देवांश म्हणाला. दादू, तू बोलण्यात कधीच हार मानणार नाहीस. हो रे बाबा, तुझंच बरोबर. झालं समाधान? बरं, आता हिच्या नशिबी काय आहे हे मात्र देवालाच माहिती, रेणू म्हणाली. तुम्ही दोघे सकाळ सकाळ गप्पा काय मारत बसलायत? देवांश, नाश्ता झाला की आवरून घे, आपल्याला निघावं लागेल, जायला 2 तास तरी लागतील. बरं, ड्रायव्हर किती वाजेपर्यंत येतोय? आई बाहेर येत म्हणाल्या. आई, गाडी मीच चालवणार आहे. विसरलीस का तू? देवांश म्हणाला. अरे हो, विसरून गेले. बरं चला, नाश्ता आवरून घ्या, अगदी जेवायच्या वेळेला गेलेलं बरं दिसत नाही, आई बोलल्या. बाबा, तुम्ही जेवणासाठी कशाला हो म्हणालात? मुलगी पाहून आलो असतो ना, देवांश म्हणाला. अरे माझा मित्र आहे तो, इतक्या वर्षांनी भेटणार, मग नाही कसं म्हणणार ना. बरं चला, आवरून घ्या, लवकर जाऊन येऊ, देवांश. दादू, तुला खूप घाई झालेली दिसते, रेणू त्याला चिडवत म्हणाली. मला माझी रोजची कामं आहेत, त्यात नोट्सही काढायच्यात, म्हणून ही घाई. चल आवर पटकन. देवांशने पुढ्यातील नाश्ता संपवला आणि आवरायला निघून गेला. गीतिकाच्या घरी सकाळपासून खूप गडबड होती. तिची आई आणि काकी जेवणाचं पाहत होत्या, घराच्या साफसफाईचं पाहत होत्या. गीतिका मात्र रूममध्ये चुपचाप बसून होती. तेवढ्या तिथे सोनी आली. दीदी, सोनीने तिला हाक मारली. हां, गीतिका निर्विकारपणे म्हणाली. दीदी, तुला हे लग्न करायचं नाहीये ना? माहिती आहे मला. तू ना त्या मुलाला सांग की तुला लग्न करायचं नाही, सोनी इनोसेंटपणे म्हणाली. बघू, गीतिका रडत म्हणाली. दी, रडून रडून चेहरा किती सुजलाय तुझा, शांत हो ना ग, सोनी म्हणाली. असं कसं ना सोनू, एखादा प्रसंग ओढवला की माणसं किती बदलतात. आजपर्यंतच्या बाबांना माझा अभिमान वाटत होता, त्यांना मी नकोशी झालीये. जी आई मला जरा जरी खरचटलं तरी वेदनेनं कळवळायची, तीच आज मी रात्रभर रडले तरी मला एकदाही पाहायला आली नाही. हेच का आई वडिलांचं प्रेम? मी कुठे कमी पडले ग? असं म्हणत गीतिका सोनीला मिठी मारून रडायला लागली. सोनालीही रडू लागली. तेवढ्यात आई आत आली. गीतिका, तुझं रडून झालं असेल तर आवरायला घे, पाहुणे यायची वेळ झाली आहे. आईने कपाटातील साडी काढली आणि बेडवर ठेवली. ही साडी काढून ठेवली, तेवढी नेसून घे. आणि हो, आजपर्यंत आम्ही तुझ्यासाठी थोडं जरी काही केलं असेल किंवा आमच्याबद्दल काही वाटत असेल तर विनाकारण तमाशा करू नकोस, मी विनंती करते, आई हात जोडत म्हणाली. गीतिका आईकडे न पाहता फ्रेश व्हायला निघून गेली. सोनाली तिला आवरायला मदत करू लागली. 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर देवांश, आशा, विकास, रेणू गाडीतून खाली उतरून लिफ्टने 6व्या मजल्यावर आले. फ्लॅटच्या दरवाजावर नाव लिहिलं होतं. विकासने पुढे येऊन बेल वाजवली. दारावरची बेल वाजली तसं गीतिकाच्या हृदयात धस झालं. हृदय वेगाने पळू लागलं. तिचे डोळेच भरून आले. बेलचा आवाज आला तसं तिच्या मोठ्या काकाने पुढे येऊन दरवाजा उघडला. विकासना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ये विकास ये. विजय, अरे विकास आलाय. संजयने पुढे येऊन सगळ्यांचं वेलकम केलं. विजय, अजय दोघेही पुढे आले. संजयने सर्वांनाच बसायची विनंती केली. तेवढ्यात संगीता सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली. तिचे दोन्ही काका देवांशला निरखू लागले. देवांशने ब्लू कलरची जीन्स, त्यावर स्काय ब्लू कलरचा शर्ट घातला होता. एका हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट घातलं होतं. केस जेल लावून सेट केले होते. डोळ्यावर नेहमीप्रमाणे स्पेक्स चढवला होता. त्याने मारलेल्या परफ्यूमचा सुगंध घरभर दरवळत होता. विजय आणि अजयला पाहता क्षणी देवांश खूप आवडला. मोठ्या काकांनी सगळ्यांची ओळख करून दिली. तिच्या दोन्ही काकी पाहुण्यांसाठी चहा आणि खायला घेऊन आल्या. सगळेजण मस्तपैकी गप्पा मारत होते. मोठे काका आणि बाबा देवांशला काही ना काही विचारत होते. महिला वर्गालाही देवांश खूप आवडला होता. देवांश सगळ्यांच्या बोलण्याचा अंदाज घेत होता. वहिनी, गीतिकाला घेऊन या, संजय म्हणाले. हो, आणते. आई आणि काकी गीतिकाला आणायला गेल्या. त्या रूममध्ये आल्या तेव्हा गीतिका आवरून तयार होती. सिंपल लुकमध्येही ती खूप सुंदर दिसत होती. आई आणि काकी तिला घेऊन बाहेर आल्या. गीतिका, बाळ घाबरू नको, तू बसलीस तरी चालेल, विकास प्रेमाने म्हणाली. ती कानसूस हसली आणि चेअरवर बसली. आशा आणि रेणू तिला न्याहाळत होत्या. विकास, वहिनी, तुम्हाला काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर विचारू शकता, तिचे मोठे काका म्हणाले. भाऊजी, तिला जे काही विचारायचंय ते देवांश विचारेल.
कसं आहे ना, मी मुलीला जेवण येतं का, माणसात राहायला आवडेल की सेपरेट राहायला आवडेल एवढंच विचारणार, पण त्या दोघांना एकत्र आयुष्य घालवायचे, त्यामुळे जे काय आहे ते देवांश विचारेल, आशा म्हणाल्या. त्यांनी एकदा देवांशकडे पाहिलं. देवांशने बोलायला सुरुवात केली. नाव काय तुझं? देवांशने तिला प्रश्न विचारला. गीतिका विजय सूर्यवंशी, ती मान खाली घालून म्हणाली. 10वीला किती पर्सेंटेज होते? देवांशने विचारलं. देवांशने पर्सेंटेजचं नाव काढता तिच्या डोळ्यात चमक आली. तिने पटकन मान वर करून देवांशकडे पाहिलं. तिच्या नजरेतील चमक पाहून देवांश तिचा अंदाज घेऊ लागला. तिच्या काकांना आणि बाबाला मात्र त्याच्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं. 98%, गीतिका खुश होत म्हणाली. व्हेरी गुड. काका, तुमची काही हरकत नसेल तर मला तिच्यासोबत एकट्याला बोलता येईल का? देवांश बेधडकपणे म्हणाला. देवांशच्या अशा डायरेक्ट बोलण्याने संजयने विजयकडे पाहिलं. डोंट वरी, मी तिला काही करणार नाही, देवांश म्हणाला. नाही, असं काही नाही. वीणा, गीतिकाला घेऊन आपल्या टेरेसवर जा, संजय म्हणाले. गीतिकाचा टेरेस फ्लॅट होता. हॉलला लागूनच टेरेस होता. हो. वीणा गीतिकाला घेऊन टेरेसवर आली. गीतिका, विनाकारण नखरे करू नको, समजलं? तुझ्या काकांच्या इब्रतीचा सवाल आहे. आता त्या 2 कार्ट्यांप्रमाणे तूही वागणार असेल तर, असं म्हणत वीणा आत निघून गेली. वीणा गेली, पण इथे गीतिकाची अवस्था मात्र खूप खराब झाली होती. तिच्या मनात भीती दाटून आली होती. ती विचार करत उभी असताना देवांश आला. तिला विचारात हरवलेलं पाहून त्याने हाक मारली. हॅलो गीतिका. देवांश तिच्या मागे उभं राहत म्हणाला. देवांशचा आवाज ऐकताच ती मागे वळली. ती मान खाली घालून उभी राहिली. त्याच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं याचा विचार करत होती. हॅलो, त्याने परत एकदा तिला हाक मारली तसं ती भानावर आली. हाय, ती कसंबसं म्हणाली. बोलतानाही ती हातांची चुळबुळ करत होती. काय झालं, तू इतकी नर्वस का आहेस? देवांश म्हणाला. नाही, ते मी. तुला काही प्रॉब्लेम आहे का? काही बोलायचे का? देवांशने डायरेक्ट विचारलं. म्हणजे ते तुम्हाला बोलायचं होतं ना, गीतिका म्हणाली. कसे गेले पेपर? देवांश म्हणाला. छान गेले, ती उदासपणे म्हणाली. गुड. तुला पुढे शिकायची इच्छा नाही आहे का? आय मीन एवढ्या लहान वयात लग्न वगैरे, म्हणून विचारलं. त्याने तिला मुद्दामच काही माहिती नाही असं दाखवलं. मला नाही लग्न करायचं, ती पटकन बोलून गेली. तिच्या बोलण्यावर देवांशने भुवई उंचवली. ओ, मग हे घरातल्यांना सांगायचं ना. नाही म्हणजे माझी खेप फुकट गेली नसती. बाय द वे, लग्न न करण्याचं कारण कळेल का? आय मीन मी वाईट दिसतो का? देवांश म्हणाला. नाही, तुम्ही तर खूपच हँडसम दिसता, गीतिका पटकन बोलून गेली. तिच्या बोलण्यावर देवांश गालातल्या गालात हसू लागला. ही पण बाकीच्यांसारखीच असं त्याला वाटलं. हो का? मग लग्न करायला का नाही म्हणताय? तुम्हाला दुसरं कुणी आवडतं का? देवांश म्हणाला. नाही हो, असं काही नाही आहे. प्लीज तुम्ही असा काही समज करून घेऊ नका. मी माझ्या क्लासमधील मुलांशी बोलते, पण तेही अभ्यासाचंच. मला अभ्यासाव्यतिरिक्त कशातच इंटरेस्ट नाही आहे, गीतिका हायपर होत म्हणाली. हो, एवढं हायपर का होतेस? आणि अभ्यासाचं काय एवढं घेऊन बसलात? शेवटी काय तुलाही इतर मुलींसारखंच घर सांभाळायचंय? देवांश तिचे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाला. असं कसं म्हणता तुम्ही? आयुष्यात शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. मला शिक्षणाची आवड आहे, त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, गीतिका आत्मविश्वासाने म्हणाली. सोडावं अभ्यास पुराण, एकदा माझ्याकडे नीट बघा. काय कमी आहे माझ्यात? मी गुड लुकिंग आहे, स्वतःचं घर आहे, स्वतःची कार आहे, मला चांगला जॉब आहे, बँक बॅलन्स आहे. लग्नानंतर आपण मस्त आउट ऑफ इंडिया फिरायला जाऊ. एव्हरीथिंग इज गुड. तुम्ही हो म्हणा, म्हणजे पुढच्या तयारीला लागता येईल, देवांश तिला आमिष दाखवत म्हणाला. तुम्ही स्वतः प्रोफेसर आहात ना, मग तुम्हाला शिक्षणाविषयी काहीच वाटत नाही का? हेच शिकवता का तुम्ही स्टुडंटना? गीतिका, मला आवाज चढवून बोललेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे आवाजाचा टेम्पो खाली, देवांश आवाजात कठोरपणा आणत म्हणाला. त्याचा बदललेला आवाज पाहून गीतिका थोडं घाबरली. सॉरी, मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं, पण शिक्षणाला कमी लेखलेलं मला नाही आवडत, गीतिका भीत म्हणाली. ओके, मला सांगा, तुम्हाला जर फॅशन डिझायनिंग करायचं मग मागचा अट्टहास का? ते नुसते फाईलला लावण्यासाठीच का? माझ्या बाबांच्या इच्छेसाठी. त्यांना माझ्याबद्दल सांगताना अभिमान वाटला पाहिजे म्हणून. बाबा मला म्हणालेले, मी जर 12वीला पण बोर्डात आले तर ते मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू देतील, गीतिका म्हणाली. पण आता ऐतिवेती तुझं लग्न होणारच आहे असं मला कळलं, मग असं असताना मला नकार का? देवांश म्हणाला. अहो, मला खरंच माझं स्वप्न पूर्ण करायचंय, गीतिका काकुळतीला येत म्हणाली.
अच्छा, तू फॅशन डिझायनिंगबद्दल काहीतरी बोलत होतीस, त्याबद्दल सांग. देवांश विषय बदलत म्हणाला. मला टॉपचं फॅशन डिझायनर व्हायचं आहे. मला सांगा ही साडी मला कशी वाटते. गीतिका त्याच्यासमोर मॉडेलसारखे पोज देत म्हणाली. एकदम छान वाटते. देवांश हसत म्हणाला. हो ना, तुम्हाला पण आवडली ना. ही साडी मी डिझाईन केली आहे स्वतः. मला फॅशन डिझायनिंग खूप आवडतं. लग्न केलं की जबाबदाऱ्या येतात. मी एवढं सगळं सांभाळून माझं स्वप्न कसं पूर्ण करणार. गीतिका म्हणाली. ओ, म्हणजे तुला जबाबदाऱ्या नको आहेत तर. असं काही नाही आहे. लग्न कधीही केलं तरी जबाबदारी येणारच. पण शिक्षण कंप्लीट झाल्यावर आलं तर काही वाटणार नाही. मी एकाच वेळेस शिक्षण आणि जबाबदारी कशी पार पाडणार. गीतिका. म्हणजे अजूनही तुझ्या या लग्नाला नकार आहे तर. देवांश. हो. गीतिका. बघ हा, नंतर पस्तावशील. माझ्यासारखा हँडसम मुलाला नाकारलंस म्हणून. देवांश म्हणाला. मला माहीत आहे तुम्ही खूप हँडसम आहात, चांगले आहात. माझं एवढं ऐकून घेतलं. कदाचित तुमच्यासारखा हँडसम मुलगा मला मिळणारही नाही. पण मला खरेच पुढे शिकायचं आहे. फक्त या एका कारणासाठी मी लग्नाला नाही म्हणते. गीतिका. मी हे सगळं तुमच्या वडिलांना जाऊन सांगितलं तर. देवांश. तर ते मला ओरडतील, बरेच काही बोलतील वगैरे वगैरे. पण मी आत्ता बोलली नाही तर मला आयुष्यभर ही खंत राहील की मी माझ्या स्वप्नांसाठी जराही हातपाय हलवले नाही. गीतिका शांतपणे म्हणाली. ठीक आहे, निघूया आपण. देवांश बोलला. तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ना. गीतिका. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे. बाय द वे, तू साडी खूप छान डिझाईन केलंस. स्पेशल कोर्स केलास तर नक्की मोठी होशील. देवांश म्हणाला. थँक्स. गीतिका हसत म्हणाली. माझं एक काम करशील. देवांश बोलला. कुठलं. आपल्या लग्नात तुझी साडी आणि माझा ड्रेस तू स्वतः डिझाईन करायचा, चालेल ना. चल निघूया. देवांश हसतच आत निघून गेला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व आवडली असेल तर लाईक करा. आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व ही कथा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. धन्यवाद.